नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर। एक महत्त्वाची अपडेट आहे, पाहिलेच असेल तुम्ही, जास्त पद पण आहेत, तर आपण त्याच अपडेट विषयी आज जाणून घेणार आहोत। तर जी अपडेट आली होती, जी पद भरती आली आहे ती आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरिता पदनिर्मिती। आता यामध्ये जी पद भरती आहे ती गट अ, गट ब, गट क आणि गट ड अशा चारही प्रवर्गामधली आहे। ठीक आहे, आता ही जी नोटिफिकेशन आहे ती आत्ताच आलेली आहे। हा जो GR आहे तो तारीख 15 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजच्याच दिवसाचा आहे। तर पाहून घेणार आहोत आपण की कोणाचे किती पद आहेत या हिशोबाने। काही दिवसांपूर्वी ठीक आहे आलं होतं की लवकरच पदभरती होणार आहे। तर बघा, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशनास आल्याने आवश्यक मनुष्यबळाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथे नमूद याचिकांमध्ये दिनांक 22/10/2024 रोजी न्यायालयीन प्रशासनास दिलं होतं। माननीय न्यायालयास सादर अहवालाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा आणि छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठाकरता गट अ ते गट ड वर्गात मी सांगितल्याप्रमाणे अतिरिक्त पदांची आवश्यकता असल्याने माननीय न्यायालयास दिसून आले आहेत। ठीक आहे, तर त्यानुसार पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर जी काही बैठक झाली आहे, किती जागा आहेत, कोणाचे त्याच्यामध्ये वेतन किती असणार आहे, वेतन श्रेणी यामध्ये पाहूयात। तर शासन निर्णयानुसार उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा तसेच नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरिता गट अ ते गट ड संवर्गात टोटल खालील तक्त्यात दर्शवण्यात आल्याप्रमाणे एकूण 2228 पद निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास या अन्वये मान्यता देण्यात येत आहे। ठीक आहे, तर बघा, गट अ मध्ये टोटल किती पद आहेत बरं। आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ह्यामध्ये पण वेगळी पद आहेत। आता ही जी पदांची संख्या आहे ती मुंबईमध्ये मूळ शाखेला किती पद असणार, अपील शाखेत किती पद असणार, छत्रपती संभाजीनगर खंडपीठात किती पद असणार आणि नागपूर खंडपीठामध्ये किती पद असणार या हिशोबाने मी फक्त तुम्हाला टोटल सांगून देते। तर गट अ मध्ये टोटल पदांची संख्या आहे 92। गट अ मध्ये किती संख्या आहे टोटल 92 आहे। जर पदश्रेणी जर तुम्ही वेतन श्रेणी बघत असाल, ठीक आहे, तर हे बघा S26, S23, S6 पण आहे, J4 आहे। ठीक आहे, तर या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर आपण एक अंदाज बघूयात। तर 67,700 पासून 2,11,500 पर्यंत गट अ ची वेतन श्रेणी आहे। गट ब मध्ये टोटल किती पद आहेत बघूयात आपण। परत गट ब मध्ये बरेचसे आहे, कक्ष अधिकारी सुद्धा आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, हार्डवेअर इंजिनियर आहे, उपग्रंथपाल आहे। तर गट ब मध्ये टोटल पद आहेत 267। आता ऑफकोर्स जे मुंबई खंडपीठाचे असतील त्यांचं मुंबईच असणार आहे नोकरीचं ठिकाण, बाकी ज्यांचं नागपूर असेल त्यांचं नागपूरला असेल आणि ज्यांचं छत्रपती संभाजीनगर आहे त्यांचं तिथे असणार आहे। बरोबर आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण गट क मध्ये बघूयात। बघा, सगळ्यात जास्त भरती ह्याच्यामध्येच आहे। गट क मध्ये बघितलं तुम्ही तर स्टेनोग्राफर हायर ग्रेड, त्याच्यानंतर परत स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, सहाय्यक कक्ष अधिकारी आहे, सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहे, सहाय्यक ग्रंथपाल आहे, लिपिक आहे। लिपिकच्या जवळजवळ 735 जागा इथे आपल्याला दिसत आहेत। ठीक आहे, सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या 2 जागा आहेत, सहाय्यक ग्रंथपालच्या 3 जागा आहे। आता ह्याच्यामध्ये शिक्षण किती असेल, वय किती असेल, जशी जशी नोटिफिकेशन येईल तशी त्याबद्दल माहिती मी तुम्हाला देईलच। पण गट क मध्ये वाहन चालकचे पण जवळपास 30 पद आहेत, चांगलं आहे। सहाय्यक कक्ष अधिकारीचे पण 376 पद आहेत। बरं, गट क मध्ये टोटल पदांची संख्या आहे 1258।
1258. ठीक आहे, बरोबर आहे. बरं, गट ड मध्ये पाहूयात आपण. आता गट ड मध्ये कोण कोण असणार? तर जमादार आहेत, बांधणीकर आहेत, फायलर आहे, हवालदार आहे, नाईक आहे, मुख्य माळी आहे, म्हणजे बरेचसे पुन्हा याच्यामध्ये पण पद आहेत. तर गट ड मध्ये शिपाई पण आहे बघा, 365. स्वयंपाकी आहेत, सफाईगार आहेत, पहारेकरी आहेत, माळी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर गट ड मध्ये एकूण पदांची संख्या आहे 611. तर याच हिशोबाने खंडपीठासाठी टोटल पद किती भरण्यात येणार आहे? 2228 इतकी पद मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये भरण्यात येणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, सदर पदांच्या वेतन श्रेण्या वित्त विभागाकडून प्रमाणित किंवा निश्चित करून घेण्याच्या अटी अधीन सदर पदनिर्मितीस मान्यता देण्यात येत आहे. सदरहू पदे ही अस्थायी स्वरूपातील असल्याने त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून अस्थायी पदांच्या मुदतवाढी संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच सदर पदांचा समावेश करून उच्च न्यायालयाच्या सुधारित आकृतीबंध शासनास तातडीने मान्यतेस्तव सादर करण्यात यावा. ठीक आहे, बऱ्याचशा काही चांगल्या आपल्याकडे पद येणार आहेत. त्याच्यासाठी टायपिंग लागेल, कितीचा स्पीड लागेल, काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून हळूहळू समजून येणारच आहेत. तर अभ्यास करायला हरकत नाही. याबाबत जी पण काही अपडेट येईल ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेलच. ठीक आहे, व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की घेऊन जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.